ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला असतानाच दुसरीकडे अपक्ष उमेदवार राकेश जैन यांनी देखील आपलं शक्ती प्रदर्शन दाखवत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय। मुळातच भाजपचे पदाधिकारी असणारे राकेश जैन यांनी आता कल्याण लोकसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला असून समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मी जनताच्या आशीर्वादाने फॉर्म भरलाय। जनताचा कॉल होता की तुम्ही इलेक्शन लढा, म्हणून मी आज फॉर्म भरलाय। आता पुढे मी जनताकडे जाणार, त्यांचे जे काम आहे ते मार्गी लावणार आणि त्यांच्याकडून मी समर्थन मागणार। मला खात्री आहे की ते लोक माझ्या बरोबर असतील आणि त्यांनी मला सांगितले म्हणूनच मी आज चुनावात उभा राहिलो। बरेच मुद्दे आहे कल्याण लोकसभाचे, स्वास्थ्याच्या संबंधित, शिक्षा, रोजगार, पाणी। आज 27 गावाचा पाणीचा प्रश्न सुटत नाही, बरेच वर्ष झाले त्यांना पाणी भेटत नाही। आगरी कोळी बांधव जे भूमिपुत्र आहेत त्यांना न्याय मिळत नाही। असे बरेच जे मुद्दे आहे। रजिस्ट्रेशनचा मुद्दा आहे सर्वात मोठा। जे गोरगरीब लोकांनी जे घर घेतले त्यांची फसवणूक झाली आहे, त्यांना रजिस्ट्रेशन झाला पाहिजे। आणि जे अनधिकृत बांधकाम झाले इथे क्लस्टरची मागणी करणार मी आणि त्याच्यासाठी तेच मुद्दे घेऊन मी चुनाव लढतो। आकाश साहने, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।